मुंबईत आतापर्यंत 15 गोविंदा जखमी, गोविंदांवर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू। राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबई ठाण्यासह पुण्यात दहीहंडीची धूम, दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस। पुण्यात 35 मंडळांची एकच दहीहंडी फुटणार, लाल महल चौकामध्ये दहीहंडीचं आयोजन, तर आयोजक पुनीत बालन यांचा पुढाकार। वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून अपघात, राजकोट पुतळा दुर्घटनेनंतर केसरकरांचं अजब वक्तव्य, केसरकरांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची शक्यता। छत्रपतींचा असा अपमान मुघलांनाही केला नव्हता, तर सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना दिसत नाही, राजकोटवरील पुतळा दुर्घटनेनंतर राऊतांचा टोला। कोलकात्यामध्ये विद्यार्थ्यांचं नवन्ना अभियान, ममता बॅनर्जींच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक, पोलिसांकडून आंदोलकांवर पाण्याचा मारा। राजकोटवरील शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी नौदल आणि पोलिसांचं पथक राजकोटवर दाखल, दुर्घटना प्रकरणाचा पंचनामा केला जाणार। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवारांसोबत हर्षवर्धन पाटलांची बैठक, हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। शरद पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत, कोपरगावचे विवेक कोल्हे आणि शरद पवार यांचा एकत्र प्रवास। विधानसभेला आमच्या पक्षाला 10 जागा मिळाव्यात, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली इच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।